नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता आकाश सगळ्यांना सांगत असतो की तुम्ही आमच्यासाठी जे काही केलं त्यासाठी थँक्यू, पण आम्ही दोघं जण लग्न करणार नाही आहोत. मी दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करणार आहे. आम्ही दोघी जण बेस्ट फ्रेंड आहोत, बाकी काही नाही. तेव्हा इथे सगळेजण म्हणतात की आम्हाला माहिती नव्हतं. तेव्हा आकाश म्हणतो काही हरकत नाही, पण तुम्ही आमच्यासाठी जी जिलेबी आणलेली आहे ती आम्ही नक्की खाणार, आम्ही तोंड गोड करणार. तेव्हा भूमी म्हणते आकाश आपण असं कसं तोंड गोड करायचं. तेव्हा इथे आकाश म्हणतो हा मग काय झालं, तू माझ्याबरोबर घालवलेला हा खूपच जास्त महत्त्वाचा मोमेंट आहे आणि तो आपण सेलिब्रेट तर करू शकतो ना. एक मित्र आपल्या मैत्रिणीला जिलेबी नाही का भरवू शकत. तेव्हा आकाश आता भूमीला जिलेबी भरवतो आणि तीसुद्धा ती प्रेमाने खाते. त्यानंतर इथे काका म्हणत असतात अरे आकाश, तीच अंगठी पॅक करायची आहे ना. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की हो. तेव्हा भूमी आपल्या बोटातून ती अंगठी काढून आता आकाशकडे देत असते, पण ती अंगठी एवढी आता घट्ट बसलेली असते की ती निघतच नसते. तेव्हा इथे भूमी म्हणत असते आकाश अंगठी निघत नाही आहे. तेव्हा आकाश म्हणत असतो की निघत नाही आहे, मला असं वाटते की ती अंगठी अगदी योग्य हातामध्ये बसलेली आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आकाश आता मी काय करू. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो मी मदत करू का. तेव्हा तिथे काका असतात, ते म्हणत असतात की जा रे मदत करा, जरा अंगठी बोटात अडकली. तेव्हा दादासुद्धा आता मदत करायला येतात, पण भूमीच्या बोटामधून अंगठी काही निघत नाही. तेव्हा काका म्हणतात की मला असं वाटते ती अंगठी ह्याच बोटासाठी बनली असावी, म्हणूनच ती निघत नाही आहे. तेव्हा इथे भूमी आणि आकाश दोघंजण आता घरी आलेले असतात, ते आता घरी जात असतात. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमी काय झालं, तू एवढी अपसेट का आहेस. तेव्हा भूमी म्हणते काही नाही आकाश, तू अंगठी खरेदी करण्यासाठी वेदांगीला घेऊन यायला हवं होतंस, तू मला आणून चूक केली आहेस. तेव्हा आकाश म्हणतो असं काही नाही आहे, आणि तसंही माझं इंटेन्शन थोडं वेगळं होतं, माझं इंटेन्शन काही चुकीचं नाही आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते म्हणजे. तेव्हा आकाश म्हणतो कारण मला वेदांगीला सरप्राईज द्यायचं होतं साखरपुड्याची अंगठी घेऊन, आणि मला तुझ्याबरोबर वेळ घालवायचा होता. माझ्या या आनंदामध्ये माझ्या मैत्रिणीला मला सहभागीसुद्धा करून घ्यायचं होतं. माझं इंटेन्शन फक्त एवढंच होतं. तेव्हा भूमी म्हणते तरीसुद्धा साखरपुड्याची अंगठी घ्यायला तू वेदांगीला तुझ्याबरोबर घेऊन गेला असतास तर जास्त बरं झालं असतं. आता बघितलंस ना, ही अंगठीसुद्धा माझ्या बोटामध्ये अडकून बसलेली आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की हे बघ भूमी, तुझ्या बोटामध्ये ती अंगठी अगदी बसली आहे ना परफेक्ट. मला असं वाटते माझ्या साखरपुड्यासाठी ती सगळ्यात बेस्ट अंगठी आहे. त्यानंतर इथे वेदांगी खूपच जास्त चिडलेली असते, आणि तेवढ्यातच भूमी आणि आकाश दोघंजणं घरात येतात. तेव्हा वेदांगी म्हणते की आकाश कुठे गेला होतास तू. तेव्हा आकाश म्हणतो की मला तुला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मी बाहेर गेलो होतो. तेव्हा वेदांगी म्हणते कुठे गेला होता सांग ना, आणि हातामध्ये काय आहे, आणि जर तुला मला सरप्राईज द्यायचं होतं तर मला सोबत घेऊन जायचं ना, या भूमीला घेऊन जायची काय गरज होती. तेव्हा आकाश म्हणतात आता तुला सरप्राईज द्यायचं आहे, मग तुलाच कसं बरोबर घेऊन जाणार. तेव्हा इथे आकाश म्हणतो अरे उद्या आपला साखरपुडा आहे ना, मग एवढे सगळेजण टेन्शनमध्ये का बसलेत, जरा हसा खेळा. तेव्हा इथे वेदांगी म्हणत असते सांग ना माझ्यासाठी काय घेऊन आलायस तू. तेव्हा इथे वेदांगी म्हणते बघू दे कुठली अंगठी घेऊन आलायस. तेव्हा आकाश आता ती अंगठी तिला दाखवतो. तेव्हा इथे वेदांगी म्हणत असते अच्छा ही अंगठी तू माझ्यासाठी घेऊन आलायस का आकाश, आणि ह्या अंगठीचं काय, ही अंगठी हिच्या बोटामध्ये काय करते. साखरपुडा उद्या आपल्या दोघांचा आहे ना, मग हिच्याबरोबर साखरपुडा करून मोकळा झालास की काय. तेव्हा इथे वेदांगी म्हणते की ही अंगठी हिच्या बोटामध्ये काय करते ते आताच्या आता तिला काढायला सांग, मला तीच अंगठी हवी आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की वेदांगी हे काय चाललंय, तुला हे सगळं कसं काय कळलं. तेव्हा इथे वेदांगी म्हणत असते तुम्ही दोघंजणं घरातून गायब झाल्यानंतर आम्हाला काहीच कळणार नाही असं वाटते का तुला आकाश. हे बघ आकाश, साखरपुडा आपल्या दोघांचा होता ना, मग तू मला तुझ्याबरोबर घेऊन जायला हवा होतास, कळतंय तुला, मला हे अजिबात पटलेलं नाही आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो पण तू आमच्या मागे आली होतीस का, हे सगळं तुला कसं काय कळलं. तेव्हा इथे हे सगळं पौर्णिमेने केलेलं असतं. जेव्हा इथे भूमी आणि आकाश दोघंजणं अंगठी घेण्यासाठी आता घरातून जात असतात, तेव्हा पौर्णिमेने त्यांना बघितलेलं असतं, आणि पौर्णिमा तिथे येते आणि ती आता त्या दोघांचा पाठलाग करत त्या ठिकाणी पोचते ज्या ठिकाणी अंगठी खरेदी करण्यासाठी आकाश भूमीला घेऊन गेलेला असतो. आणि मग तिथे गेल्यानंतर इथे आकाश भूमीच्या बोटामध्ये अंगठीसुद्धा घालतो, त्यांच्यावरती गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा पडतात, आणि इथे दोघंजण एकमेकांना जिलेबीसुद्धा भरवतात. हे सगळं आता पौर्णिमेने बघितलेलं असतं आणि त्याचा फोटो आणि व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये काढून घेतलेला असतो. तर इथे वेदांगी आता साडी ट्राय करत असते, तेव्हा तिथे पौर्णिमा येते आणि म्हणते अरे बापरे, किती तो आनंद पूर्णपणे आता उतू जात आहे. इथे साड्या सिलेक्ट करतेस तुझ्यासाठी, साडी नेसून बघतेस, पण तुला माहिती आहे का आकाश भाऊजी कुठे गेलेत, ते भूमिताई बरोबर गेलेत. आणि ती म्हणते विश्वास नसेल बसत ना, तर बघ माझ्या मोबाईलमध्ये हा फोटो बघ,
तेव्हा इथे आता फोटो बघितल्यानंतर वेदांगी खूपच जास्त चिडते. तिला असं वाटतं की माझ्याबरोबर साखरपुड्याचं नाटक करूनच इथे आता आकाश भूमीबरोबर खरोखरचं साखरपुडा करेल आणि मग मी नाटकच करत बसेन. त्यानंतर इथे आकाश म्हणत असतो की हे सगळं तुम्हाला कसं कळलं? रागिनी म्हणत असते, अरे कसं कळलं म्हणजे काय? साड्या घेत असताना तुम्ही दोघंजणं गायब झालात. आम्ही दोघंजणं तुम्हाला फोन करत होतो. तुम्ही फोन नाही उचलला म्हणून ड्रायव्हरला फोन केला. तेव्हा ड्रायव्हर म्हणाला की मी त्यांना ज्वेलरी शॉपच्या इथे घेऊन आलो आहे म्हणून. तेव्हा इथे आकाश म्हणतो, हो का? तेव्हा वेदांगी म्हणत असते की आकाश, तू ही अंगठी सिलेक्ट केली होतीस ना माझ्यासाठी, जी अंगठी भूमीच्या बोटामध्ये आहे ती अंगठी तू सिलेक्ट केलेली आहेस ना, तीच अंगठी आता मला माझ्या बोटामध्ये घालायची आहे साखरपुड्याच्या दिवशी. तेव्हा आत्ताच्या आत्ता ही अंगठी तिला काढायला सांग. तेव्हा इथे वेदांगी आता जबरदस्तीने भूमीच्या बोटातून ती अंगठी काढण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे भूमीला आता खूपच जास्त हर्ट होत असतं. ती खूपच जास्त आता कळवळत असते. तेव्हा आकाश म्हणतो की वेदांगी हळू, तिला त्रास होतोय, ती हर्ट होते, कळते का तुला? तेव्हा वेदांगी म्हणत असते, अच्छा म्हणजे भूमी हर्ट होते ते लगेच दिसतंय तुला आणि तुझ्यामुळे मी इतकी हर्ट झाले याचं काहीच नाही आहे का तुला? आताच्या आत्ता मला हीच अंगठी हवी, कळलं ना तुला? नाहीतर मी तुझ्याबरोबर साखरपुडा करणार नाही आहे. तेव्हा वेदांगी आता अंगठी फेकून देते आणि आपल्या रूममध्ये येते आणि तिला तोडफोड करायची असते. तेवढ्यातच तिथे आकाश येतो. आकाश आलेला बघून ती हातातून लगेचच फ्लॉवर पॉट आता खाली ठेवते, नाहीतर ते तिला फेकून द्यायचं असतं. तेव्हा आकाश म्हणतो, वेदांगी हे सगळं काय आहे? खाली कशी वागत होतीस तू? हे सगळं काय बोलत होतीस? तेव्हा वेदांगी म्हणते, कशी वाटली माझी ॲक्टिंग? तेव्हा आकाश म्हणतो, ही सगळी तू ॲक्टिंग करत होतीस? तेव्हा वेदांगी म्हणते, हो ना. अरे भूमीला वाटलं पाहिजे की आपण खरोखर साखरपुडा करतोय, तेव्हाच ती तुझ्यासाठी अजून पॉझेसिव्ह होईल आणि इन्सिक्युअर होईल ना, आणि तिच्या मनातलं तुला येऊन सांगेल. म्हणून मी ही केलेली ॲक्टिंग होती. तिला खरं वाटायला हवंय ना, आणि जेव्हा तू तिच्याबरोबर साखरपुडा करशील तेव्हा ती सरप्राईज झाली पाहिजे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, तरीसुद्धा तू भूमीबरोबर असं वागू नकोस. तिला त्रास होतो या गोष्टींचा. ती किती हर्ट झाली तू बघितलंस ना. प्लीज तिला त्रास होईल असं काही करू नकोस. तेव्हा वेदांगी म्हणते, ठीक आहे. तरी ते भूमी आता आपल्या बोटातून ती अंगठी काढण्याचा प्रयत्न करत असते. तेवढंच तिथे मानसी येते आणि म्हणते, ताई काय करतेस तू? तेव्हा इथे भूमी म्हणत असते, काही नाही, ही अंगठी काढण्याचा प्रयत्न करते. तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते, जर तुझ्या मनामध्ये असं असेल ना की अंगठी तुझ्या बोटामध्येच राहावी, तर मग कितीही प्रयत्न केलेस ना काढायचे तरीसुद्धा ते प्रयत्न पूर्ण होणार नाहीत, कळते का तुला? तेव्हा वेदांगी म्हणते, आपल्या मनामध्ये की जेव्हापासून आकाशने ही अंगठी माझ्या बोटात घातली तेव्हापासून ही अंगठी माझ्याच बोटात असावी असं मला वाटते, पण या अंगठीवरती माझा काही एक अधिकार नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते की मानसी, या अंगठीवरती माझा काय अधिकार आहे गं? तेव्हा भूमी म्हणते, का? जे गुरुजी आले होते ते काय म्हणाले? ज्याच्या नशिबामध्ये जे आहे ते त्याला मिळणारच. कदाचित ही अंगठी तुझ्याच नशिबात असेल आणि म्हणूनच ती तुझ्याच बोटामध्ये आहे. तर इथे आता रागिनी म्हणत असते, मानसी अगं साड्या फॉल बिडिंगला द्यायच्या आहेत, त्या जरा देऊन येतेस का? मला जरा भूमीबरोबर बोलायचं सुद्धा आहे. तर इकडे पौर्णिमाने आता एंगेजमेंटचा फोटो जे आकाशने भूमीबरोबर केलेली असते ज्वेलरी शॉपमध्ये, त्याचा फोटो आता पौर्णिमा ॲडव्होकेट भानुशाली यांना पाठवते आणि लगेच फोन करते आणि म्हणते की काय मग कसा वाटला तुम्हाला फोटो? तेव्हा ॲडव्होकेट भानुशाली म्हणतात, भूमी मॅडमने साखरपुडा केला की काय? तेव्हा पौर्णिमा म्हणते, हा केलेला नाही आहे, ही फक्त ट्रायल आहे, आणि जर तुम्हाला लग्नाचा फोटो बघायचा नसेल ना तर लवकरात लवकर हे लग्न कसं होणार नाही ते मोडून जाईल याच्याकडे लक्ष द्या आणि भूमिताईबरोबर लग्न करा, नाहीतर आकाश जिजूंबरोबरच भूमिताईचं लग्न होईल. तर इथे आता रागिनी म्हणत असते की भूमी, ही अंगठी तुझ्या बोटामध्ये चुकून आली, ती अडकली, आता मी याच्यावरती काहीच बोलणार नाही आहे. हे बघ बाळा, तू समजूतदार आहेस, समंजस आहेस, आणि तुला माहिती आहे की आकाशचा साखरपुडा आता वेदांगीबरोबर होतो आहे. तू इथून जा, कारण वेदांगीला त्रास होतो आहे, नोकरी सोडून जा किंवा सगळ्यांबरोबर बोलू नको, संबंध तोडून जा असं मी काहीच बोलणार नाही आहे. कारण का तू खूपच जास्त हुशार आहेस, समंजस आहेस, त्याच्यामुळे काय करायचं आहे कसं करायचं तुला बरोबर माहिती आहे. त्याच्यामुळे आता तू याच घरामध्ये राहून साखरपुड्याची तयारी व्यवस्थित करशील आणि कुणालाही त्या गोष्टीचा त्रास होणार नाही याकडे सुद्धा लक्ष देशील, मला माहिती आहे. तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते की आता ती अंगठी काढण्याचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर तुझा हात खूपच जास्त लाल होईल, आता राहू दे. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता मिस्टर भानुशाली येतात आणि म्हणत असतात की हे काय तुमच्या ह्या बोटामध्ये अंगठी, ह्या बोटात अंगठी तर साखरपुड्याला घालतात ना, तुमचा साखरपुडा झाला आहे का भूमी मॅडम? तेव्हा इथे ॲडव्होकेट भानुशाली आता भूमीच्या बोटातून ती अंगठीसुद्धा काढतात. तेव्हा आकाशला खूप जास्त राग येतो. तेव्हा इथे आता वेदांगी म्हणत असते की भूमी, तुझ्यामुळे सगळेजण हर्ट होत आहेत, तू आम्हाला वेगळं करण्याचा प्रयत्न करतेस, आमच्यामध्ये आता तू दुरावा आणण्याचा प्रयत्न करतेस, हे तुला माहिती आहे, मग का राहतेस इथे? निघून जा इथून, आणि निघून गेलीस ना की परत इथे कधीच येऊ नकोस, कळतंय का तुला? तेव्हा इथे मानसी आता भूमीला म्हणत असते की ताई, अगं ज्या गोष्टीमुळे तुझी घुसमट होते ती गोष्ट का करतेस तू? बोलून मोकळी हो ना.
तेव्हा भूमी म्हणते, काय म्हणतेस तू मानसी? तेव्हा मानसी म्हणते, अच्छा, म्हणजे आता प्रत्येक गोष्ट मी तुझ्याबरोबर उघड उघड करून बोलायची आहे का ताई? तेव्हा इथे मानसीला कळलेलं असतं की भूमीसुद्धा आकाशवरती प्रेम करायला लागली.